नाही सावली, तुला आज बोलावंच लागेल. या जुन्या गोष्टी काही केल्या माझ्या डोक्यातून जात नाहीये. सावली मला सांग, माझं मूल तुझ्यामुळे दगावलं असा कोणी आरोप केला होता का तुझ्यावर या घरात? सावली सांग ना, नको अशी शांत राहूस. जे काय झालं होतं ते मला प्लीज खरं खरं सांग. सावली, ज्यावेळी तू घर सोडून गेलीस त्यावेळी माझी अवस्था काय होती हे तुला माहिती आहे ना. त्यामुळे त्यावेळी जे काही घडलं हे मला अजूनही माहिती नाहीये. आणि नंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा मी सारंग आणि आईंना विचारलं की आपली सावली कुठे गेली, तर ते वहिनी भास झाला तो विषय. जाऊ दे ना सगळं. एवढ्या वर्षांनी तुम्ही मला सुखरूप भेटलात हे बघूनच मला खूप समाधान मिळाले. अशा पूर्वीच्या अमृता वहिनींना बघून मला खूप आनंद झालाय. मला पण तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. पण ऐक ना, माझं मूल तुझ्यामुळे दगावलेलं नाहीये हे मला माहिती आहे. उलट माझ्याच दुर्दैवामुळे तुमचा हसता खेळता सुखी संसार मोडला. सावली, त्यावेळी मी नीट असते ना तर हे सगळं झालंच नसतं. अगं, मला माझा संसार नीट सांभाळता आला नाहीच, उलट तुमच्या सुखी संसाराला माझीच वाईट दृष्ट लागली. एक मिनिट वहिनी, तुम्ही आता काय म्हणालात? तुमचा संसार तुम्हाला सांभाळता आला नाही म्हणजे? राजकुमार सर आणि तुम्ही त्यांनी दुसरं लग्न केलं. काय? ओवी, हे बाळा उठ. ओवी, शाबास. बाबा सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना. नाही रे बाळा, तुझ्यामुळे का त्रास होईल मला? मला फक्त एवढंच सांग की तुला काय होत आहे. मला अभिच्या आईची खूप आठवण येते. तिच्याशिवाय करमतच नाहीये मला. माझी जर आई असती तर ती सेम टू सेम त्यांच्यासारखीच असती. तुला भेटायचं आहे ना तिला? हो. खाली आली आहे ती, मी घेऊन आलो तिला. खरंच बाबा? खरंच, तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे मी. चल भेटू तिला. ये माझी सर. चल. आणि एवढंच नाही, ते त्यांच्या दुसऱ्या नवीन बायकोला घेऊन याच घरात माझ्या डोळ्यांसमोर राहतात. अभिची आई, बाबा सोड मला. ओवी, ओवी, अगं खरंच तुझं अंग खूप तापलंय. का स्वतःला त्रास करून घेतेस बाळा? बाबाने माझा गाण्याचा क्लास बंद केला ना, आणि मला त्याने सांगितलं की तुला तुझ्या टीचरला परत कधीच भेटता येणार नाही. मी तुमच्याशी न बोलता न भेटता कशी राहणार? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. ओवी, मला तुझी खूप आठवण येत होती. तू क्लासमध्ये नव्हतीस ना, म्हणून मला सारखे तुझेच भासत होते. तुम्ही आलात बरं झालं अभिजय. मी डोळे मिटून फक्त तुमचीच वाट बघत होते. आता मला कसलीच भीती वाटत नाही. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? मग लवकर बरं व्हायचं, ठीक आहे? हो, मी आता लवकरात लवकर बरी होणार. बघाच तुम्ही. गुड गर्ल. सारंग, जे घडून गेलं त्यात आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला असं वाटतं, जुन्या चुका उगाळण्यापेक्षा आजचा विचार कर. आज ओवीच्या निमित्ताने का होईना सावली इतक्या वर्षांनी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. सारंग, प्लीज ही संधी वाया घालवू नकोस, प्लीज. मी समजू शकते. सारंग, हे बघ, सावलीचा तुझ्यावर राग आहे कारण प्रेम अजूनही जिवंत आहे. आणि मला सांग, राग आणि अबोला आपण आपल्याच माणसावर धरतो ना. तू तिला समोरून सॉरी म्हण ना. तुमच्यात जे काही घडलं, जे काही गैरसमज झाले ना, त्यासाठी तिची हात जोडून माफी माग. सारंग, मला तुम्हा दोघांना पुन्हा एकदा सुखाने नांदताना बघायचं. ते शक्य नाही आहे वहिनी. संपलंय सगळं. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात आता. सारंग, प्लीज असं अशुभ बोलू नकोस. सारंग, विचार कर, इतक्या वर्षांनी सावली पुन्हा तुझ्या आयुष्यात का आली असेल? मला सांग,
पुण्यात शेकडो गाण्याचे क्लासेस आहेत. आपल्या ओवीला त्याच क्लासला का जायचं असेल? तिला आपल्या सावलीचा एवढा का लळा लागला असेल, जरा विचार कर. हे सगळं ना सावलीच्या त्या पांडुरंगानेच घडवून आणलंय, जेणेकरून तुम्ही एकत्र यावा आणि पुन्हा सुखाने संसार करावा. सारंग, तुला आठवतं सावली आपल्या घरात असताना किती आनंदी होतो आपण सगळे. एक सुखी आनंदी कुटुंब होतं आपलं. ती गाणं गायची, तुलाही तिचं गाणं खूप आवडायचं. सारंग, प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार कर. प्लीज सारंग. वहिनी, संपलंय सगळं. सावलीने दुसरं लग्न केलंय वहिनी. काय? हे कसं शक्य आहे? नाही सारंग, हे खोटं आहे. मला नाही पटत हे. मलाही पटत नाहीये, पण हेच खरं आहे. त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा तिने तिच्या नवऱ्याशी भेटवलं मला. तिला मुलगा पण आहे वहिनी, अबीर. आता ती कोणाची तरी बायको आहे आणि कोणाची तरी आई. आपली सावली राहिलेली नाही आहे. मी बाबाला विचारलं तो कार्यक्रमा दिवशी असं का वागला, पण त्याने मला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला पण अबीरने विचारलं होतं ना, पण तुम्ही पण त्याला काहीच उत्तरं दिली नाहीत. टीचर, तुम्हाला माहितीये का, बाबा परवा रात्री खूप दारू पिऊन आला होता. मला खूप भीती वाटली त्याची. त्याला मी दारू प्यायल्याला कधीच बघितलं नव्हतं. बाबाने माझा गाण्याचा क्लास बंद केलाय ना. बाबा कधी कधी खूप वाईट वागतो अभिजय. मला काही त्याचं कळतच नाही. आधी त्यानेच मला क्लासला जायची परमिशन दिली होती, मग आता काय चेंज झाला तो? ओवी बाळा, तुझे बाबा वाईट नाही आहेत, खूप चांगले आहेत. ते खूप प्रेम करतात तुझ्यावर. पण कधी कधी काय होतं ना की परिस्थिती माणसाला त्याच्या मनाविरुद्ध वागायला लावते, हतबल करून टाकते. तुझ्या बाबाचंही काहीच तसंच झालं असेल, म्हणून तो असा वागला असेल. पण बाबाने माझा क्लास बंद केलाय ना. मला तुमच्याकडेच गाणं शिकायचंय, दुसरीकडे कुठेच नाही. मी त्याच्याकडे खूप हट्ट केला, रडले, पण बाबा म्हणते आपण दुसरा क्लास लावायचा म्हणून. मला फक्त गुरुकुल मध्येच गाणं शिकायचंय. जी तुझी इच्छा आहे ना, तीच माझी इच्छा आहे. खूप सुंदर गातेस तू बाळा. तुला गाताना ऐकलं ना की मला माझं बालपण आठवतं. आबीची आई, तुम्हीच बाबाला समजवा. त्याला सांगा मला तुमच्या क्लासला पाठवायला. ओवी, आपण एक काम करूया. मला सांग, इतर वेळी तुझा बाबा सगळ्यात जास्त कुणाचं ऐकतो? म्हणजे ह्या घरात असं कोण आहे ज्याच्या शब्दाबाहेर तुझा बाबा कधीच जात नाही?